सर्व अभियोग्यताधारकांना नमस्कार. मी अनुराग शेळके. जसं की सर्वांना माहीत आहे, 2025 टेट उत्तीर्ण सर्व अभियोग्यताधारक शैक्षणिक भरतीची वाट पाहत आहेत. पण त्यासोबतच जे सध्या कार्यरत शिक्षक आहेत, म्हणजेच शिक्षण सेवक कार्यरत आहेत, 2022च्या भरतीमध्ये जॉईन झालेले निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये, यामध्ये बरेचसे आपापला जिल्हा सोडून बऱ्याचशा दूर जिल्ह्यांमध्ये जॉईन झाले. जाग्याअभावी, आपल्या विषयांच्या पदाअभावी, अशा निरनिराळ्या कारणास्तव त्यांना दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती घ्यावी लागली आणि खडतर असा प्रवास आपला सुरू करावा लागला. आणि या अपेक्षेनं की या भरतीमध्ये आपला नंबर जवळ यावा, या उद्देशाने त्यांनी 2025ची शैक्षणिक भरती म्हणजेच टेट 2025 दिली आणि चांगल्या प्रकारे गुण मिळवले. तरीही असं कुठे GR नव्हता की शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती घेतली तरी शिक्षण सेवक कालावधी तुम्हाला पूर्ण करावा लागायचा. म्हणजे नियुक्ती झाल्या तुम्हाला लगेच तिथून 3 वर्ष परत शिक्षण सेवक कालावधी करावा लागत होता. त्या संबंधितच आज 18 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने एक नवीन GR निर्गमित केला आहे, शिक्षण सेवक योजनेत सुधारणा करण्याबाबत. आता प्रस्तावना वगैरे काही वाचणार नाही मी, पण जो मुख्य शासन निर्णय काय सांगतो ते आपण पाहूयात. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा, ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतन, वय सैनिकी शाळा यांचा समावेश होतो. त्यातील कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तींची शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षाचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. अत्यंत महत्त्वाचं बरं आहे. म्हणजे आपण नवीन ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झालो तर तिथून 3 वर्ष आपणास शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही आणि पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर त्याने व्यतीत केलेला कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील. म्हणजे त्याचा जो शिक्षण सेवक कालावधी तिनं पूर्ण केला तो ग्राह्य धरण्यात येईल आणि उर्वरितच कालावधी तिला पूर्ण करावा लागला. असा छानसा शासन निर्णय शासनाने या अभियोग्यताधारकांना दिला आणि नक्कीच या निमित्ताने बऱ्याचशा 2022मधील शिक्षण सेवकांना नक्कीच याचा लाभ होईल अशी अपेक्षा करतो. आणि माहिती जर छान वाटली तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.